सर्वांना श्री स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. तर बघा, कालपर्यंत म्हणजे सप्ताहाची खूप दगदग होती. आज शुक्रवार होता, काल मात्र दत्त जयंती होती. पण आज दत्त जयंतीचा हप्ताची सांगता मात्र आठव्या दिवशी होत असते आणि आज शुक्रवार होता. तर केंद्रात सुद्धा जायचं होतं आणि मार्गशीर्ष महिन्याचा शुक्रवार होता, त्यासाठी छानच हळदीचं लेपन आधी करून घेतलं. थोडी लवकरच उठलेली होती नेहमीसारखीच. नंतर आंघोळ्या वगैरे सुद्धा छान अशा सुंदर काढून घेतल्या. देवपूजा वगैरे झाली. देवपूजा झाल्याच्या नंतर लगेच तिथे तुपाचा दिवा लावला आणि कुंकुमार्जन करून घेतलं. कारण शुक्रवार होता आणि कुंकुमार्जन सुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं. म्हणून 16 वेळा श्रीसूक्त म्हणून छान असं कुंकुमार्जन करून घेतलं. याच्यामुळे घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होते, लक्ष्मी स्थिर राहते. आता लक्ष्मी खूप जास्त चंचल आहे आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कालच्या दिवशी गुरुवारी सत्यनारायण पूजा सुद्धा झालेली होती आणि सत्यनारायण पूजा झाली म्हणजे आपण विष्णूंची सेवा केलीच पाहिजे, तेव्हाच मात्र लक्ष्मी ही टिकत असते. म्हणून छान असं लवकर लवकर कुंकुमार्जन केलं. कारण 10 पर्यंत कामी सुद्धा आवरायची होती. 9:30 वाजेपर्यंत बोलवलं होतं केंद्रामध्ये. कारण आज 9:30 पर्यंत जे काही प्रहर असतात ना, आपल्या सप्ताहाच्या पहिल्या दिवशी चढवलेले पूर्ण प्रहर हे उतरवायचे असतात. त्याच्यासाठीच केंद्रामध्ये सुद्धा जायचं होतं. नंतर प्रोग्राम होता, महाप्रसादाचा कार्यक्रम होता आणि जे काही शूट होणार होतं ते मी तुमच्यासोबत शेअरच करणार होते. पण असं झालं का काही शूट झालेलं नव्हतं. जे सकाळी मी एवढं पूजेचं वगैरे शूट केलं तेच झालं आणि पुन्हा मग दुसऱ्या दिवसाचं जे काही शूट होतं ते मी आता ॲड केलेलं आहे पुढे. कारण इतकी गडबड होती, बऱ्यापैकी म्हणजे खूप जास्त गर्दी सुद्धा होती. बसायला सुद्धा जागा कमी पडत होती एवढे लोकं. कारण दत्त जयंती आणि दुसऱ्या दिवशी सांगता सुद्धा महाप्रसादासाठी बरेच लोक आलेले होते. छान अशी नैवेद्य आरती वगैरे झाली. माझं सुद्धा इथे कुंकुमार्जन वगैरे झालं आणि देवघर इतकं छान होतं. देवांची पूजा वगैरे करून झालेली होती आणि त्याच्यानंतर लगेचच मी सुद्धा इथे छान अशी देवांची पूजा झाली. सर्व आरत्या वगैरे म्हणून घेतलेल्या होत्या. नंतर कुंकुमार्जन केलं आणि मग लगेचच तयार होऊन केंद्रामध्ये गेली. कारण केंद्रामध्ये 9:30चा टायमिंग होता आणि एक वेळेस का गेलं ना 9:30ला का 2 ते 3 वाजणार होते. कारण प्रसाद घ्यायचा म्हटला म्हणजे थोडासा वेळच लागतो. पण बघा, जे काही 7 दिवस आहे ना ते असे लवकर लवकर निघून गेले. आता असं झालेलं आहे, 7 दिवस भरपूर एनर्जी होती, पण मात्र आता हळूहळू थकवा जाणवायला लागला. त्याच्यामुळे दुपारी घरी आल्याच्यानंतर काही शूट वगैरे झालं नाही. कारण तिकडनं आल्याच्यानंतर मी डायरेक्ट थोडासा आरामच केला. नंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सप्ताहाची सांगता झाली आणि शनिवारी मात्र सकाळी 8च्या आरतीपर्यंत पोळ्यांची सेवा द्यायची होती. ज्यांनी गुरुचरित्र लावलं होतं त्यांना सुद्धा 11 पोळ्या द्यायच्या होत्या किंवा जास्त सुद्धा देऊ शकतात. मात्र प्रत्येकी 11 पोळ्या द्यायच्या असतात. शनिवारच्या पहिल्या म्हणजे महिन्याच्या पहिल्या शनिवारी ही आमच्याकडे पोळ्यांची सेवा आमच्या केंद्रामध्ये दिलेली असते परमपूज्य गुरुमाऊलींनी. म्हणून काय होतं का ज्याला जमलं तो आणतो. शक्यतो आजही थोडंसं लवकरच उठले कारण 8च्या आरतीपर्यंत 11 पोळ्या बनवून द्यायच्या होत्या. जी काही देवपूजा होती ती सुद्धा आवरायची होती आणि लवकर लवकर कामं करून 10:30च्या आरतीपर्यंत केंद्रात जायचं होतं, जेणेकरून दुपारी सुद्धा थोडासा आराम करता येईल. कारण 7 दिवसाचा आता थकवा आहे ना, तो हळूहळू मात्र आता जाणवत आहे. तर बघा, श्री दत्त जन्माचे धुरचित्र एका चित्रात संपूर्ण दत्त जन्माची कथा मात्र सामावलेली आहे. तर दत्त जन्माची अगदी छोटीशी जी कथा आहे तीच तुम्हाला मी पोळ्या करताना तुमच्यासोबत शेअर करते. अनुसयेच्या सत्वाची परीक्षा पाहायला त्रिदेवांनी आपले नवरे पाठवले. तिने आपल्या पतिव्रत्यांच्या सामर्थ्यावर तीनही देवांना वाढ करून इच्छा भोजन दिले. त्यामुळे अनुसयेचे सत्व राखले गेले, अतिथी धर्म पाळला गेला आणि मातृत्व लाभले. मात्र आपली खेडी आपल्यावरच उलटल्याचे पाहून त्रिदेवी अनुसयेला शरण आल्या आणि आपले पती आम्हाला परत करा म्हणाल्या. तेव्हा घेऊन जा तुम्ही तुमचे पती, ही अनुसया माता सांगत असताना हा चितारलेला मात्र एक क्षण आहे. अनुसया शून्य अनुसया अशीच सत्वशील अनुसयेचे देहबोली. ऋषी पत्नी म्हणून श्वेत वस्त्र नेसलेल्या अनुसयेच्या चेहऱ्यावर तीनही बाळांना जोजावून झाल्यानंतरचा मातृत्वाचा संतुष्ट भाव मात्र खुलून दिसतो. जगाचा ताप हरण करणारे त्रिदेव लाल रूपात आल्यावर निश्चितपणे झोपे गेलेत आणि जवळ असताना कसलीही काळजी नाही. बरीच वर्ष वाट पाहून जे सुख उलकावूनही देत होते ते सुख तिपटीने पदरात पडल्याचा सोहळा अनुसयेने सुंदर पाळणा बांधून आणि सजावट करून मात्र त्या दिवशी साजरा केला होता. अत्री ऋषींचा आश्रम असल्याने पायांशी व्याघ्रचीच अंथरलेले आहे आणि या 3 विश्वसुंदर्या आपल्या फजितीने खलील होऊन आपला नवरा कोणता हे ओळखण्यात मात्र मग्न आहेत. पाठीमोरी उभी असलेली भरजरीत वस्त्र परिधान केलेली अलंकारमंडित लक्ष्मी असावी. बाजूने डोक्यावरणारी लाल साडीतली सावित्री आणि हात ढुमढुम
कुतूहलाने पाहणारी पार्वती असावी. सुखी संसाराचे तेज 64 तिघांच्या हातावरून आणि गौरवावरून मात्र दिसतेच. एवढे सुंदर सुख असूनही अनुसया मातेसमोर तिघी निस्तेज झाल्या आहेत. तिघी आपापल्या जागी श्रेष्ठ, तरी त्यांना आपल्यापेक्षा कोणी वरचढ असेल ही कल्पना सहन न झाल्याने त्यांनी पतीला तिचे शीलहरण करण्यासाठी पाठवले होते. त्रिदेवांना अनुसयेचे सामर्थ्य माहीत होते, पण या तिघांनी गर्वहरण करण्यासाठी तिघांनी जोखीम पत्करली आणि अशी ऋषी स्नानाला गेल्याची वेळ साधून वेशानंतर करून आई इच्छापूजन दे पण विवस्त्र होऊन अशी मागणी केली. आई अशी हाक ऐकल्याने अनुसयेला वात्सल्याचा पाळणा फुटला. तिघांना बाळरूप केले, भोजन दिले आणि पाळण्यात जोजावले. बाळ सगळीच गोंडस आणि एकसारखी. आपलं पती नक्की कोणता हे ओळखताना न आल्याने तिघांनी शरणागती पत्करली आणि अनुसया मातेने तीनही देवांना पूर्ववत केली. तिचा पाळणा मात्र रिकामा झाला. अंत्री ऋषी परत आल्यावर त्यांना हकीकत कळली. त्रिदेवांनी सप्तत्निक उभयतांची क्षमा मागितली आणि आम्ही तुमच्याच पोटी जन्माला येऊ असे आश्वासन दिले. तो आशीर्वाद फळास आला आणि मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला म्हणजे आजच्याच दिवशी हे त्रिदेव दुर्वास ऋषी, दत्तगुरु आणि चंद्र अशा त्रिगुणात्मक स्वरूपात ते प्रगट झाले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बघा, अशी काहीशी अनुसयेची ही कहाणी आपल्या गुरुचरित्र पारायणामध्ये सांगितली आहे. तुम्ही जर गुरुचरित्र पारायण या 7 दिवसात वाचलं असेल तर इतका छान असा अनुभव प्रत्येकाला येतो. पारायण लावल्यावर सगळं काही मिळेल असं नाही, पण काही मिळणारच नाही असं सुद्धा होत नाहीये. तर तुमचे प्रारब्ध, तुमचे भोग, तुमच्या अडचणी मात्र जास्त असतील ना तर हळूहळू मार्ग नक्कीच लागतो. असं कधीच होत नाही का पहिलंच आपण पारायण करतोय आणि आपलं सगळीच कामं झाले. असं कोणासोबत होतं तर ज्याच्या आयुष्यामध्ये खूप कमी संकट आहेत किंवा कमी त्रासांना त्याला सामोरं जावं लागतं हे मात्र अशा ठिकाणी होत असतं. पण गुरुचरित्राने आपले पुनर्जन्माचे पाप, श्राप, दैन्य, दुःख, आपण कोणाचं मन दुखावलं गेलं असेल, आपल्याकडनं कोणाची चुकीची बातमी ऐकली गेली असेल तर अशा सर्व गोष्टींचा मात्र नाश होतो. म्हणून आपण गुरुचरित्र करतो. या गोष्टीसाठीच आपण घरामध्ये सुद्धा वर्षाला 3 किंवा 7 गुरुचरित्र केले गेले पाहिजे. आपल्याकडनं गुरुचरित्र वाचणं हे खूप जास्त महत्वाचं असतं आणि गुरुचरित्र वाचण्याचा विचार जरी आपल्या मनात आला ना तर आपल्याला पुनर्जन्माचं, खूप साऱ्या जन्माचं पुण्य असावं लागतं. तेव्हा आपण विचार करतो का चला मला सप्ताहामध्ये किंवा केंद्रामध्ये मला गुरुचरित्र पारायण करायचं आहे. आणि आपल्याकडून वाचून घेणं म्हणजेच काय तर हे महाराजांची त्यासाठी इच्छा सुद्धा असावी लागते. बऱ्याच सेवेकऱ्यांना खूप जास्त इच्छा असून सुद्धा ह्या वर्षी सुद्धा त्यांना पारायण करणं जमलं नाही किंवा काही ना काही मात्र अडचणी येत असतात. पण आपण एक वेळेस म्हटलं आणि महाराजांनी बोलावलं म्हणजे आपल्यासाठी खूप मोठी संधी असते आणि या संधीचं सोनं मी तरी आवर्जून या 7 दिवसात केलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कुठल्या तरी केंद्रात किंवा घरी खूप साऱ्या सेवा केल्या असतील. तुम्ही कशा सेवा केल्या तर सुद्धा मला कमेंट्स करून सांगा. तुम्हाला दत्त जन्माची ही छोटीशी कथा कशी वाटली ती सुद्धा सांगा. बघा, श्री स्वामी समर्थ महाराज हे आपलं दत्ताचे अवतार आहेत आणि दत्ताचे अवतार म्हटलं म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश. तर याची सुंदरशी कहाणी होती जी आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केली. पुन्हा छान असा दरबार दिसत होता. जे काही फोटोज होते ते सुद्धा ऍड केले. आजच्याच पॉझिटिव्ह नोट आजचा ब्लॉग इथे सेंड करते. पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.